याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय भरतजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या. धन्यवाद अनुजी मोरे. आणि चला भरतदादा राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. शिवशंकर मित्रमंडळ चे अध्यक्ष बदलापूर गावचे आणि त्यांना विनंती आपण या सन्मानपूर्वक आपलं स्वागत आहे. मॅचला होईल सुरुवात. 4 षटकांचे मॅच. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. श्री गणेश इनगाव संघाच्या वतीनं ओव्हर द विकेटने षटक हाताळत असताना आपण पाहतोय सागर देशमुखला पहिला चेंडू टाकण्यात आला. ऑनसाईडला चेंडू ड्राईव्ह केला, तोपर्यंत मिळाली सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या डावाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. हो, यावेळेस ऑनसाईडला मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप मध्ये चाललेले आहेत आणि चेंडूला गॅदर करतात, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. या सन्मान आपण पाहतो या सन्माननीय अनिलदादा बनवटे यांच्या वतीनं कॉमेंट बॉक्ससाठी पारितोषिक आलेलं आहे. अगदी आपण पाहतो अनुजी मोरे असतील आणि मला स्वतः या ठिकाणी 500 रुपीजचं पारितोषिक दादांच्या वतीने आलं आहे. मनपूर्वक त्यांचा विशेष आभार. मात्र या ठिकाणी आपण पाहतो मॅचच्या दिशेने जाणार आहोत. ऑन गोईंग मॅच अत्यंत चांगले पाहायला मिळेल. दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये जिंकलेले आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल चाललाय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा इथे मिळतील 4. टीम जाणता राजा बदलापूर संघाला. फलकावती 4 ने पुढे चालल्या. 7 धावा धाव फलकावती आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. गती थोडीशी कमी केली आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत आणि आता गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅकवरती आहे. हो, फटका चांगलाय. कवचला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज आली बाद. अगदी आपण पाहतोय पहिला धक्का इथे परतावा लागेल. जाणता राजा बदलापूर संघाला लागणारा हा मोठा धक्का. अंकुश बॅक टू द पॅव्हलियन. क्रमांक पहिले संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा संख्या धाव फलकावरती 7 धावा आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सुंदर गोलंदाजी केली आहे दीपकने आणि त्याच इनगाव संघाला रोशन मुसळे यांच्या वतीनं भरपूर शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोशन जाधव या ठिकाणी सज्ज झाले. स्ट्राईक एंडला सागर देशमुख. सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना तर सचिन दादा सोनकर यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सागर देशमुख यांना. पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास, कारण बॉल चाललाय लॉंग ऑफला. बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 6. जशी अनाउन्समेंट करण्यात आली आहे तसा मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला पहिला षटकार.
मागच्या मॅच मध्ये सुद्धा कालिदास देशमुख यांच्या वतीनं सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु आता सचिन सोनकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय कबाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडेसे दूर राहिलेत. इथे मात्र चकमा दिलाय गोलंदाज. अगदी आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतायत, परंतु त्याच्यावरती सातत्याने आक्रमण हल्ला चढवला जातोय. बॉल चालला सीमा पार. मिळतील धावा 4. सन्मान उमेश सोनकर यांचे अत्यंत जवळचे मित्र चंदू मेहेर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो दुसरा प्रगती पथावरती असताना 17 धावा 17 रस. आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये देण्यात आलाय. नेक्स्ट मॅच जय हनुमान ढोके आणि त्याला फाईट करेल गावदेवी आंबेश शिव. दोन्ही संघाला विनंती राहील लवकरात लवकर आपण सुद्धा या ठिकाणी मिड इनिंगमध्ये टॉससाठी यायचं. हो, यावेळेस सॉफ्टाने चेंडूला वळवलाय. इथे घडलं काय नक्की हे पाहणं गरजेचं आहे. कदाचित आपण पाहतो चेंडू गॅदर करण्यासाठी वेळ घेतला, त्याचाच पुरेपूर फायदा मिळाला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः रोशन चेंडूला गॅदर करण्यासाठी पुढे सरसवले. अगदी आपण पाहतो त्याला बॅकअप मिळालं. चेंडू उचलण्यासाठी जो वेळ घेतला ना, त्यामध्ये 2 धावा घेण्याचा अवधी होता. मैदानाच्या आतमध्ये आले न्यू बॅटर जियाद खान. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ऑन साईडला चेंडूला वळवला, मिड विकेटला बॉल चाललाय आणि आता 1च धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्ही पाहताय. 4 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहतो 2 सेकंड राऊंडमधून मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि आज या 8 ग्रामीण संघातून एक संघ टॉप 5 मध्ये जाणार आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय गती कमी केली आहे. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाज रोशन अप्रतिम गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा चेंडू टाकण्यात आलाय. थोडीशी चेंडूला फ्लाईट जरूर दिली, परंतु या ठिकाणी अक्षरशः मी तर म्हणेन फलंदाजाला डॉमिनेट केलंय. शेवटचा बॉल. हो, ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक विराज. डाऊन द बॉल. सोपा झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम जाणता राजा बदलापूर संघाला. फलंदाज बाद. मध्ये पाहायला मिळतात कुणाल भोईर सर असतील आणि तरुण डे सर. जर तरुण डे यांनी डान्स केला या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तर गीतेश ठाकरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल अशी दुखताच माहिती आम्हाला मिळाली आहे. कदाचित तरुण डे सांगतात बेट हे सुद्धा पारितोषिक आम्हाला मिळणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. इजाज हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. इन ॲक्शनमध्ये थोडेसे आपण पाहतोय थकवा त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत जाणताराच्या बदलापूर संघासाठी, परंतु आता कदाचित थोडेसे खुश देखील होत आहेत, कारण आता या षटकामध्ये धावा 13 आलेले आहेत आणि आता 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. इजाज कुठेतरी चांगली धावसंख्या बनवा 20 लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. फलंदाज या ठिकाणी सागर देशमुख. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सचिन सोनकर यांच्या वतीने आता 2500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज अनिकेत. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. षटक क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक एंडला सागर देशमुख. पहिलाच बॉल. कबर पॉइंटला आपण पाहतो चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात दीपक. तोपर्यंत थोडीशी मस्पेल पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे चालली आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 22 धावा आहेत. या दरम्यान आपण पाहतोय बदलापूर गावातील नामांकित उद्योजक सन्माननीय हरेशजी अनंत सकपाळ यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जे मात्र बदलापूर गावामध्ये भोई समाजाचे अध्यक्ष सुद्धा. दादांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आणि तसंच त्यांच्या समवेत सन्माननीय भरतदादा राऊत यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा सन्मानपूर्वक आमच्या मंचाची शोभा आपण वाढवायची आहे.
स्पर्धा आपली आहे, आपल्या सर्वांच्या हक्काची स्पर्धा आपण पाहतो. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव म्हटलं ना तर मात्र प्रत्येकावरती नितांत प्रेम करणारं हे मंडळ आहे. हो, ऑन साइडला चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक, बनतील प्रेक्षक, बॉल चालला सीमा पार. प्रयत्न चांगले केले होते परंतु यावेळेस आपण पाहतोय त्याच्या आबाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार. बळतील धाबासा टीम जाणता राजा बदलापूर संघासाठी आलेला हा बिग हिट षटकार. गणेश इनगाव संघाने केलेला आहे परंतु पेपर इरफान नावाचा आलेला आहे. बॉल चाललाय सीमा पार, भलतील धावाचा षटकार. इरफानने जर तिसरा षटकार मारला तर भरत दादा राऊत यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो अलंग द कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये, मिळेल फक्त एकच सिंगल धाव. कदाचित आपण पाहतोय आता फटाक्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटवली जाते. सागरने जर 3 षटकार मारले तर उमेश सोनकर यांच्या वतीनं सचिन सोनकर यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक आहे. उमेश सोनकर 1000 रुपये देतील, सचिन सोनकर 2000 रुपये, भरतदादा राऊत यांच्या वतीने इरफानसाठी सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, इनसाइड आउट, फटका चांगला आहे, वड कॅच, कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम सेल या ठिकाणी टिपली गेल्या, आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज होईल बाद, सागरला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. झालाय सागर देशमुख परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. साहेब शेख मैदानाच्या आतमध्ये येतात. याच दरम्यान युवा उद्योजक ऋषिकेश घोषतेकर सुद्धा या माचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं. नुकताच आपण पाहतोय ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने एक स्पर्धा पार पडली. त्याचे सुद्धा आयोजक, दमदार आयोजक यशस्वी सागर ज्ञानेश्वर देशमुख आणि आता याही स्पर्धेचे मुख्य आयोजक मात्र परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. सागर देशमुख संघाची धावसंख्या डबल कबड्डी 36 आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला, जास्त बळ एकत्र येऊ नका, इनगाव संघ विनंती राहील आणि दोन्ही ऑफिशियल सुद्धा सूचना देत आहेत. चला, शेवटचा अंतिम षटक. 4 षटकामध्ये आता कोणताही ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मिळणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण आता वेळेबाबत प्रत्येकाला या ठिकाणी कोऑपरेट करायचंय. म्हटलं जातं ना उमेश, वेळेची किंमत विचारायची झाली तर वृत्तपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपये किमतीला असतो तो मात्र संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये पाहायला मिळतोय. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, बळेबाबत सहकार्य करावं लागणार या मॅचसाठी. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज विराज. 36 धावा, 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो विराज, स्ट्राईक फलंदाज इरफान, नॉन स्ट्राईक सैफ. चला, जास्त बळ घेते टीम इनगाव संघाला. विनंती आहे, प्रत्येक संघाला सातत्याने वारंवार सूचना आयोजकांच्या वतीने येतात. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, पडल्यानंतर लगेच चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये परंतु पहिला चेंडू डॉट टाकलाय या ठिकाणी गोलंदाज विराजने. कमालीची गोलंदाजी त्याला करायची आहे कारण प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं कसं, तर मात्र आता हे शस्त्र वापरण्यात या ठिकाणी आलेलं आहे. विराज नावाचं गोलंदाज आपण पाहतोय सज्ज ऑन विकेट. आपटी देण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. कदाचित आपण पाहतो अतिरिक्त थोडंसं बाउन्स उचली घेणारा चेंडू पाहायला मिळत होता परंतु इथे मिळाली सिंगल धाव. पॉइंटमध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 37.
अत्यंत चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक संघाचं आहे. मग तिन्ही फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी असो, फलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा असू द्या, या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला आहे. चला या 4 बॉल नंतर टॉस सुद्धा आपण नेक्स्ट मॅचचा करणार आहोत. जय हनुमान ढोके संघाचे कॅप्टन ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गॅप भरपूर मोठा होता, नाही मिळणार धावांचा टोटा. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4-4-4. धाबत संख्या धाफलकामध्ये आपण पाहतो 4 ने पुढे चालली आहे. कदाचित आपण पाहतो आता गती प्राप्त झाली या धाबत संख्येला. स्कोर कार्डवरती तुम्ही पाहू शकता उमेश सोनकर आमच्या समवेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेत जे काम पाहत आहेत. 40 धावा झालेले आहेत. कदाचित आपण पाहतोय पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 5 षटकांची मॅच होती. 40, 45, 46 हे टार्गेट आपण पाहतोय. 41 धावा झालेले आहेत. 41 शॉट ऑफ लेन ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक. आता मिस्टेक होणार नाहीये, फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. सैफला परतावा लागेल, धक्का आणखीन एक लागेल. टीम जाणता राजा बदलापूर संघाला फलंदाज बाद. थँक्यू. आणि आता शेवटचे 2 बॉल तुम्हाला ठिकाणी बाद झालाय. धाबत संख्या धाफलकामध्ये 41-40 असताना 4थ्या क्रमांकाचा धक्का लागलाय. कदाचित आपण पाहतो जेव्हा फलंदाज बाद झाला ना जाणता राजा शील्ड संघाचा, तेव्हा जितेश लिये यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजी पाहायला मिळाली, कारण या संघाचे ते खंबीर पाठीराखे आहेत. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 41 धावा धाफलकामध्ये. चला गावदेवी आंबेशिव आणि जय हनुमान ढोके जाणता बदलापूर संघ खेळतोय मैदानामध्ये. आणि आता शेवटचे 2 बॉल कदाचित एकाच नावाचे 2 संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी मध्ये खेळत असतात. मग जाणता राजा बदलापूर काय आणि जाणता राजा शीळ काय. शेवटचे 2 बॉल उमेश आपण पाहणार आहोत. गोलंदाज विराज, स्ट्राईक एंडला स्वप्नील सावंत, मिस्टर एस. हो चेंडूला उडवलाय, मैस्टामिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, थोडेसे दूर राहिलेत फिल्डर. आणि आता कदाचित तिथे आपण पाहतो 2 धावा घेतल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, शेवटला स्ट्राईक हवी इरफानला, म्हणून विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज होईल बाद. स्वप्नील सावंतला परतावा लागणार आहे. आणि आता संघाची धाव संख्या धावफलकावरती 43. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती काय येईल. चौकार षटकाला तर टार्गेट मोठं सेट होईल 4 षटकामध्ये, परंतु सिंगल डबल आली तरी सुद्धा एक फायटिंग टोटल आता या मॅच मध्ये बनली आहे जाणता राजा बदलापूर संघाची. शेवटचा बॉल धाबत संख्या धाफलकावरती आपण पाहतोय 43-43. षटकार आला तर 49 धावा होतील. 50 धावांचं टार्गेट राहील. चौकार आला तर 47 बनतील. 48चं टार्गेट या मॅच मध्ये बनेल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने बॅटिंग करेल फलंदाज इरफान. चला जय हनुमान ढोके टीमचे कॅप्टन येतात सचिन आणि गावदेवी आंबेशिव याही संघाला विनंती राहील आपण आपला संघनायक पाठवायचा टॉससाठी. शेवटचा बॉल आणि जर षटकार आला तर मात्र 49 झाल्या असत्या, परंतु चिडिया छिप गई खेत में. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल इरफानला सुद्धा माघारी. 43 वरती पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आता विजयासाठी येणारी 24 बॉल 44 धावांची गरज आहे टीम श्री गणेश इंदगाव संघाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी आंबेशिव आणि जय हनुमान ढोके संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी आंबेशिव संघाच्या संघ नायकाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर त्वरा करा टॉससाठी. सन्मान आमचे मान्यवर आदरणीय हरेशजी सपकाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंत शेठ सपकाळ यांची चिरंजीव
अगदी आपण पाहतो बदलापूरचे नामांकित उद्योजक आहेत आणि भोई समाजाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याच वतीनं त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. या गावदेवी अंबेशिव टीमचे कॅप्टन दोन टीम मध्ये गावदेवी अंबेशिव आणि जय हनुमान ढोके या दोन टीम मध्ये टॉस होतोय. चला ढोके टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थॉट्स निर्णय. चला जाणता राजा बदलापूर का बळ घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाजांना विनंती राहील इनगाव संघाला की आपण सुद्धा आपली सलामीची जोडी ओपनिंग पेअर लगेचच मैदानामध्ये पाठवायची आहे. या सन्माननीय निरंजन घाटबळ यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील की आपण या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. निरंजन घाटबळ यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचं. 44 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. पुनश्च एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो डे नाईट दिवस रात्र फॉर्मॅटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक 2025. 24 बॉल 44 धावांची गरज या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे गोलंदाज केपी टाइम या ठिकाणी सेट करू. पहिला चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला जाईल तसा आता टाइम आपण सेट करणार आहोत. बरोबर 11:48 होतात आणि कदाचित या ठिकाणी 11:49 पहिला चेंडू मैदानावरती पडणार आहे. कारण थोडेसे आपण पुढे आहोत. गोलंदाज ठिकाणी सचे केपी. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय पंकज. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल चाललाय अगदी आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला सीमा पार. धावा इथे मिळतील 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय केपीच्या बरोदात. कुणाल पेनकरला तुम्ही पाहतात. पहिलं षटक नेहमीप्रमाणे जाणता राजा बदलापूर संघाला या ठिकाणी लीड करत असताना पहिलं षटक कुणाल पेनकरच्या खांद्यावरती असतं आणि आता पहिल्या बॉलवरती त्याचा स्वागत सुद्धा करण्यात आलंय. बॅटर पंकज. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो रोशन. असे 2 सलामीवीर मैदानावरती दाखल झालेत. 44 धावांचं लक्ष्य मॅचमध्ये. 24 बॉलमध्ये सुरुवात चांगली आहे. हो यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक बेगान आलेत. एक सिंगल कंप्लीट. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर चेंडू अडवला गेला तर एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाही आहेत. कारण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण प्रत्येक खेळाडू करत असतो आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर तसा प्रयत्न सुद्धा करत आहेत जाणता राजा बदलापूर संघाचे खेळाडू. संघाची धावसंख्या बलकापती 5. सुरुवात या ठिकाणी ज्या पद्धतीने जाणता राजा बदलापूर संघाने केली तशी सुरुवात आता श्री गणेश इनगाव संघ सुद्धा करतो या मॅचमध्ये.
सेकंड इनिंग. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हो, गती थोडीशी कमी केली आहे. चांगलं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज केपीचा कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे सुद्धा आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत आता गोलंदाज केपी. पहिल्या बॉलवरती फुलटॉस बॉल होता चौकाराला आणि त्यानंतर घेतलेली सिंगल आणि आता आपण पाहतो रोशनच्या बरोबर टाकण्यात आलेला हा डॉट बॉल संघाची धाबसंख्या 5 वरती स्थिरावली आहे. अप्रतिम. षटक क्रमांक पहिलं बीटभट्टी एंड कडून तुम्ही पाहतायत. लश ग्रीन आउटफील्ड आणि सुंदर क्रीडानगरी आहे. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. कबरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक 2-2 पाठीमागे लागलेत. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना शेवटच्या क्षणाला चेंडूला पॉज केलाय, थांबवलंय आणि आता धाबा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. कदाचित आपण पाहतो इथे 3 धाबा कंप्लीट करण्यात आलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 धाबा घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिसरी धाव लगेचच घेण्यात आली. खेळाडू कक्षातून आवाज प्लीज करू नका, विनंती राहील श्री गणेश इनगाव संघाच्या खेळाडूंना. धाबसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 ने पुढे चालली आहे 8 या अंकावरती. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक या षटकातील गोलंदाज केपीचे. ओ बॅटची याच दरम्यान आपण पाहतो आतली कडा लागली आहे. ऑन साईडला बॉल चालला. स्कोर ऑफ द विकेट घरंगळत. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल परंतु आता पोहोचलेत या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जॉन्टी अगदी आपण पाहतो एक अत्यंत सुंदर फिल्डिंग करणारा हा खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहतो भरपूर चांगले प्रयत्न त्याच्या वतीने केले जात आहेत आणि चित्त्याच्या वेगाने सातत्याने चेंडूवरती धावत पळत या ठिकाणी ते येत असतात आणि एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. धाबसंख्या धावफलकावरती 9. 44 धाबांची गरज होती. येणारे 19 बॉल आता 35 धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय. गोलंदाज कुणाल पेनकरच्या नावावरती डॉट बॉल टाकलाय. या ठिकाणी आपण पाहतो ब्लाइंग स्ट्रोक. संघाची धाबसंख्या 9 या अंकावरती स्थिरावली आहे आणि आता 18 बॉल 35 धाबांची गरज आहे. आपण पाहतोय पंकज भगत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कबड्डी असो क्रिकेट असो संपूर्ण बॅनर लावण्याची जबाबदारी, झेंडे लावण्याची जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावरती असते ते आमचे पंकज भगत यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. धाबसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 9 या अंकावरती पोहोचलेली आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. 35 धाबांची गरज आहे मॅचमध्ये. दिनेश कडव मॅच आनंद घेतात. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. चला जाणता ज्या बदलापूर संघ जास्त वेळ घेते आहे. कदाचित आपल्या घरची स्पर्धा म्हणून तुम्हाला इथे मुभा दिली जाणार नाही मित्रांनो, लक्षात असू द्या. सक्त ताकीद आहे, स्टिक वॉर्निंग आहे. सामना बरोबर 11:49 चालू झालेला आहे. हे आमच्या चांगलं लक्षात आहे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 2 मध्ये जियाद खान. पहिलाच बॉल आपटी देण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहतोय चेंडूला ऑनसाईडला वळवायचं होतं परंतु संपर्क झाला नाही व्यवस्थित. पहिला चेंडू डॉट आलाय. कदाचित चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, मिळेल सिंगल धाव. पंच धाव बाईची ना. ओके, आपला पंजा आपण लवकर दाखवा विनंती राहील. कदाचित एक्स्ट्रामध्ये ती धाव जोडली जाईल. आमचे स्कोरर थोडेसे कन्फ्यूज होते. धाव फलंदाजाला द्यायची की धाव टीमला द्यायची अतिरिक्त स्वरूपात. हो, ऑन साईडला आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक इरफान आलेत. चेंडूला गॅदर केला तोपर्यंत प्रत्येक सिंगल धाव. संघाची धाबसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल अद्यापर्यंत 11 धाव आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. 44 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं. श्री गणेश इनगाव या संघासमोर. हो, पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक इरफान आलेत.
पुन्हा एकदा चेंडूला गॅदर केलाय. फेक सुरेख पाहायला मिळते. मिळतील धाबा 2. आज दरम्यान जाणता राजा शीळ संघाचे सलामीवीर खेळाडू अमोल यांसाठी ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. नक्कीच कानूरची स्पर्धा ज्यांनी गाजवली आहे आणि तो संघ अगदी आपण पाहतो शीळ त्याचे सलामीवीर खेळाडू आहेत अमोल. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल कसा सोडेल पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता शेवटच्या क्षणाला कदाचित आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इजाचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. पाहतोय इजाजने शेवटच्या क्षणाला जंप जरूर लगावली होती परंतु त्याला याचा भान नव्हता की आपण बाउंड्री लाईनच्या आत आहोत की बाहेर. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धबलकावती 19. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील. हो यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. प्रयत्न शेवटच्या क्षणाला केले जातील. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतं स्वप्नील सावंतचं. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय या ठिकाणी जंप लगावली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी दाखवण्यात येईल. हा फटका लॉंग ऑनला चाललाय. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जरूर आणि आता अखेर हा चेंडू या ठिकाणी अडवलाय. अगदी आपण पाहतो हवेमध्ये होते स्वप्नील सावंत. टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय जबरदस्त फिल्डिंग त्याने केली आहे. संघाची धावसंख्या धबलकावती 2 ने पुढे जाईल. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आपल्या संघासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. आपली घरची स्पर्धा आहे आणि ते आपल्या घरच्या स्पर्धेला सुद्धा गाजवायची आहे. हाच उद्देश जाणता राजा बदलापूर संघाचा आहे. हो या दरम्यान लाईन चांगली अप्रतिम बॉल. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे दिशा थोडीशी खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि अगदी अनोख्या स्टाईलने हात बाहेर काढत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धाव रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा तरुण डेसर कवायत करतायत आणि आता गोलंदाज कवायत करण्यासाठी भाग पाडतायत. 22 धावा. अर्धा टप्पा या ठिकाणी गाठण्यात आलाय. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आलेत केपी. चेंडू उचलतील फेकतील या दरम्यान मिळेल सिंगल धाव. 44 धावांचं लक्ष्य उमेश सोनकर या मॅच मध्ये 2 षटकामध्ये धावा बनवण्यात आल्या. एकंदरीत 23 धावा आणि आता विजयासाठी 12 बॉल 21 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. पुन्हा एकदा श्री गणेश हिनगाव संघाने वापसी मिळवली. या मॅच मध्ये 12 बॉल 21 धावांची गरज. प्रश्न पडला असेल की यानंतर आता कोणता गोलंदाज वापरावा टीम जाणता राजा बदलापूर संघाला आणि आता जास्त गरज असेल तर लगेच आपण पाण्याची पूर्तता करा. विनंती राहील विराज. 12 बॉल 21 ची गरज आणि आपण जाऊया डीजे गणेश यांच्याकडे. विनंती राहील इनगाव संघाला ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर कारण 4 षटकामध्ये काही आवश्यकता नाही आहे कारण आता रात्रीचा या ठिकाणी रात्रीची वेळ आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो जेव्हा दुपारचं सेशन असेल तेव्हा कुठेतरी पाण्याची जास्तीत जास्त गरज असेल परंतु रात्रीच्या सेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाण्याची काही आवश्यकता नाही आहे असं मला तरी वाटते. आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय मनोजी चतुरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. 12 बॉल आणि आता 21 धावांची गरज या मॅचमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये विलास. पहिलाच बॉल विलासचं सुद्धा भव्य स्वागत केले का पाहायचे. बॉल चाललाय सीमा पार
हिट्स आउट टॉप द पार्क, गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया, पार्किंग प्लॉट में 6 रन। बॉल 21 धावांची गरज असताना धमाकेदार सुरुवात झाली आहे। अगदी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज अनोखा स्टाईलने मात्र काय जबरदस्त वेगाने प्रत्युत्तर देत असताना मात्र पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले गोलंदाज विलास। धावसंख्येला बलकावती आता पुढे जाईल 29 वरती। यावेळेस पुन्हा एकदा गती कमी करण्यात आली आहे। पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत। लाईन थोडीशी बाहेर आहे, पंच सांगतात लेग बाय जरूर मिळेल, अतिरिक्त स्वरूपात धाव जोडली जाईल। संघाची धावसंख्या धाव फलकावती 30, 44 धावांची गरज आहे, म्हणजे या मॅचचं इक्वेशन येणारे 10 बॉल 14 धावांची गरज। काय जबरदस्त सामना आज पहिल्या मॅच पासून सामने तुम्हाला रंगतदारच पाहायला मिळाले। म्हटलं जातं ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ ना होता दोस्तों, हौसले से उडान होनी चाहिए। प्रत्येकाला असं मॅच मध्ये जिंकावंसं वाटते परंतु जिंकतात तेच जे जास्त मेहनत करतायत। 10 बॉल 14 धावांची गरज। गोलंदाज विलास षटक क्रमांक 3 मध्ये समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल, वीट भट्टी एंडकडून षटक आहे, राऊंड विकेट। ऑन साइडला क्रॉस बार स्ट्रोक तुम्ही पाहतायत, केसून मारलेला फटका लॉंग ऑनला, तोपर्यंत मात्र दुसरा धावेचा प्रयत्न, फलंदाज झाला बाद। काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झाला असेल आणि आता फलंदाज झाला बाद। पहिला धक्का लागेल टीम श्री गणेश इंदगाव संघाला, फलंदाज बाद। न्यू 9 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे। जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहतो विदाउट तिकीट फुल टाइम पास, जणू काय आपण पाहतोय हा सामना शारजा स्टेडियम वरती चालू आहे। जणू काय हा सामना आपण पाहतोय कदाचित या ठिकाणी दादोजी कोंडदेव ठाण्याला चालू आहे असंच वाटतं, ही फिलिंग आहे या ठिकाणी आपण पाहतोय। दर्जेदार स्पर्धा आहे, जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर या संघाचं कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। असं वाटते की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा वर्ल्ड कप चालू आहे, ISPL ची स्पर्धा चालू आहे, अशी फिलिंग आता प्रत्येक प्रेक्षकाला या क्रीडानगरीमध्ये येत असेल। 8 बॉल 13 धावांची गरज। गोलंदाज सज्ज विलास कमबॅक केल्या, वापसी मिळवली आहे गोलंदाज विलासने। शेवटच्या अंतिम 2 बॉल या षटकातील। ओ स्विच हिट, फटका चांगलाय, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, कदाचित आपण पाहतोय दुधारी अस्त्र बाहेर काढले आणि आता बॉल चालला सीमा पार। बलतील टीम इंदगाव संघाला धावा 4 आलेला महत्वपूर्ण चौकार। आणि आता या दरम्यान आपण पाहतो या चौकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलाय टीम श्री गणेश इंदगाव संघाने। क्या बॅटिंग करतायत, एका बाजूला आपण पाहतो फलंदाज खेळतात रोहित जो नव्याने दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जो स्ट्राईक एंडला आहे फलंदाज रोशन, चांगली बॅटिंग ते करतायत। धावा मिळतील धाव फलकावरती 4, 7 बॉल 9 ची गरज। शेवटचा बॉल गोलंदाज विलास, फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, एक सिंगल कंप्लीट झाली आहे। सेकंडचा कॉल होईल का, परंतु नाही, रोशनला बी स्ट्राईक, कदाचित समोरच्या एंडकडून त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊन ठेपलेला आहे। 6 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज। कौतुक व्हायला हरकत नाही, बरोबर 12 वाजलेले आहेत आणि आता डीजे गणेश हे सुद्धा सांगतायत कदाचित या 12च्या ठोक्याला कोण घरी जाणार, कदाचित जाणताराच्या बदलापूर की श्री गणेश इंदगाव। हे 6 बॉल या मॅचचं भवितव्य ठरवतील। कदाचित आपण पाहतोय जर धावा डिफेन्स झाल्या तर मात्र घरी जाईल 12च्या ठोक्याला
टीम श्री गणेश इनगाव, आणि जर या धावा 6 बॉलमध्ये 8 बनवल्या गेल्या तर मात्र घरी जाईल या ठिकाणी जाणता राजा बदलापूर. 6 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दीपक जॉन्टी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. धावा मात्र इथे वाचवायचे आहेत, त्याच अनुषंगाने जॉन्टीवरती ही जिम्मेदारी देण्यात आलेली आहे जाणताराच्या बदलापूर संघाच्या वतीनं. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये सुद्धा दमखम पाहायला मिळाली श्री गणेश इनगाव संघाच्या. आणि आता 6 बॉल 8 धावसंख्येवरती येऊन ठेपलाय हा सामना. चला जास्त बळ घेऊ नका, विनंती राहील टीम जाणताराच्या बदलापूर संघ फिल्डिंग लगेच सेट करा. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती असताना गोलंदाज सज्ज झाले दीपक. राऊंड विकेटने जॉन्टी, स्ट्राईक एंडला रोशन, लेफ्ट हँडेड बॅट्समन. 6 बॉल मध्ये बनवायचे 8 धावा. आता जणू काय मैदानाला सुद्धा हळूहळू आग लागत चाललेली आहे. राऊंड विकेट. पहिलाच बॉल चांगला अप्रतिम पाहायला मिळालाय. गोलंदाज जॉन्टीला तुम्ही पाहतायत गती थोडीशी कमी केली आहे, त्याच्याकडे आपण पाहतो व्हेरिएशन आहे. पहिला बॉल अक्षरशः डॉमिनेट केलंय. ब्लँक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज रोशन झालेत बीट. ज्या रोशनने टीम इनगाव संघाला विजयाचे स्वप्न दाखवलेत तोच रोशन आता पहिला बॉल बीट झालेला आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 36. येणारे 5 बॉल 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, ब्रिलियंट. ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट. हिट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. पूर्णपणे बिमोड करत असताना सामना होता कुठे, सामना आला कुठे, काय होतास तू आणि काय झालास तू, असंच म्हणायला हरकत नाही या मॅच मध्ये. आणि आता 4 बॉल 2 धावांची गरज. जाणताराच्या बदलापूर संघाचे पाठीराखे हेच म्हणत असतील कदाचित. आता आपण पाहतोय देव देव केला तेव्हा नाही पावला, आणि कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. आता देवाचा धावा करावाच लागणार आहे या मॅच मध्ये. 4 बॉल 2 धावांची गरज. अभी दवा की नहीं तो दुआ की जरूरत है. ओ या सलमान पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अँड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय श्री गणेश इनगाव टीमने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने एकाधिक किल्ला लढवलाय, जवळजवळ 20 धावांची इनिंग ज्याने साकारली आहे, तोच रोशन जाधव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.